पुण्यातील हिंगणे या ठिकाणी असलेली स्त्री शिक्षणासाठी चालवलेली संस्था म्हणजे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था ही अण्णांनी चालू केली. त्याचे सर्वेसर्वा अण्णा. या अण्णांचं नाव महर्षी धोंडो केशव कर्वे. यांचा जन्म कोकणातल्या एका छोट्याशा मुरुड नावाच्या गावात झाला. त्या गावी छोटीशी शाळा होती, पण त्यांना शिक्षक मात्र खूप चांगले मिळाले. त्यांचे सोमण नावाचे जे गुरुजी होते ते अभ्यासाबरोबर त्यांना इतरही गोष्टी खूप शिकवत असत. निस्वार्थीपणा, प्रामाणिकपणा, समाजासाठी काहीतरी करण्याचं शिक्षण, ह्याचं भान, हे सगळं सोमण गुरुजींनी त्यांना दिलं. हळूहळू कर्वे मोठे होत होते. ते मॅट्रिकपर्यंत आले, पण मॅट्रिकची परीक्षा त्यांच्या शाळेत नव्हती. तुम्ही कशी SSCची परीक्षा देता 10वीची, त्यावेळेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 11वी नंतर मॅट्रिकची परीक्षा असे, पण त्यांच्या गावामध्ये सोयच नव्हती. त्यावेळेला अण्णा 125 मैल चालत जाऊन परीक्षेच्या गावी पोचले. 125 मैल म्हणजे किती माहितीये? जवळजवळ 200 किलोमीटर. आणि तिथे झालं काय? अण्णांची चण छोटीशी, बारकुडे होते, आणि तिथे गेल्यावर परीक्षक म्हणाले की तुझं वय याच्यात बसतच नाही, तू छोटासा आहेस, त्यामुळे तुझी आत्ता आम्ही परीक्षा घेऊ शकत नाही. पण अण्णा निराश झाले नाहीत. चिकाटीने त्यांनी पुन्हा पुढच्या वर्षी परीक्षा दिली आणि खूप चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. मॅट्रिक झाल्यानंतर इंग्रजी शिकण्यासाठी अण्णा मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर तिथे राहण्याची पंचायत, खाण्याची पंचायत, कारण घरची पण परिस्थिती चांगली नव्हती. खूप काटकसरीत राहायला लागले, स्वतःच स्वयंपाक करून जेवायला लागले, आणि त्यांनी BAचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्याच कॉलेजमध्ये नोकरी धरली. त्यावेळी त्यांचं लग्न पण झालं, पण दुर्दैवाने त्यांची पत्नी वारली, देवाघरी गेली. आता काय झालं? घरचे सगळे मागे लागले की तू पुन्हा लग्न कर, एकटा राहू नकोस. तेव्हा अण्णा म्हणाले की कुमारिकेशी मी आता लग्न करणार नाही. त्यावेळेला पंडिता रमाबाई नावाच्या खूप प्रसिद्ध स्त्री सुधारक होत्या. त्या समाजामध्ये खूप काम करत होत्या. त्यांचा एक आश्रम होता. पंडिता रमाबाईंच्या आश्रमात विधवा मुली राहत असत. त्यावेळेला प्लेग सारखी साथ यायची किंवा कुठली तरी भयंकर रोगाच्या साथीत खूप माणसं मरायची. कधी कधी युद्धात सुद्धा पुरुष मारले जायचे. मग लहानपणीच मुली विधवा व्हायच्या. त्यांना समाजामध्ये फार वाईट वागणूक मिळायची. अशा मुलींना पंडिता रमाबाईंनी जवळ केलं होतं. तिथे अण्णा गेले. आश्रमातल्या विधवेशी लग्न करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी आनंदीबाई नावाच्या विधवेशी लग्न केलं. लग्न केल्यानंतर ते आनंदीबाईंना घेऊन मुरुड नावाच्या त्यांच्या मूळ गावी आले. पण अख्ख्या गावानी बहिष्कार टाकला. तुम्ही समाजाच्या विरुद्ध वागलात, परंपरा मोडलीत, म्हणून गावानी त्यांना वाळीत टाकलं. अण्णा खचले नाहीत. मुरुडमधून ते पुण्यात आले. हिंगणे या ठिकाणी त्यांनी जागा घेतली. तिथे आश्रम सुरू करायचं ठरवलं. सगळ्यात पहिल्यांदा एका विधवेला तिथे ऍडमिशन दिली. आता हा आश्रम चालवायचा म्हणजे पैसे पाहिजेत. त्याच्यासाठी त्यांनी भाऊबीज फंड या नावाने फंड गोळा करायला सुरुवात केली. गोळा करायला सुरुवात केली म्हणजे काय? लोकांकडे जाऊन मदत मागायला सुरुवात केली. पूर्वी लग्न व्हायची तेव्हा पंगत मांडली जायची. त्या पंक्तीमध्ये उदबत्त्या लावल्या जायच्या. त्या उदबत्त्या कशात खोचायचे माहितीये? तर बटाट्याच्या मध्ये उदबत्ती खोचून ठेवायची. लग्न समारंभ आटोपला की अण्णा तिथं जायचे आणि सगळे बटाटे गोळा करून स्वयंपाकासाठी घेऊन यायचे. आणि हो, लग्नामध्ये नवरा नवरीच्या अंगावरती अक्षता टाकतो आपण सगळे. तर अण्णा नंतर ते कार्यालय म्हणजे ती सगळी जागा झाडायचे, अक्षता गोळा करायचे, घरी आणून निवडायचे, स्वच्छ धुवायचे आणि
त्याचा स्वयंपाक करून मुलींना वाढायचे आणि स्वतः पण तेच जेवायचे. ह्या सगळ्यामध्ये आनंदीबाई त्यांना मदत करत असत. एकदा तर काय झालं, अण्णांना कळलं की आपल्याला एक देणगीदार देणगी देणार आहेत. त्यांच्याकडे जाऊन आपल्याला मात्र ती देणगी आणायला पाहिजे. ते देणगीदार राहत होते बंड गार्डन पाशी. हिंगणे ते बंड गार्डन हे अंतर जवळजवळ 17-18 किलोमीटर. अण्णा सकाळीच उठले आणि चालत चालत त्यांच्यापर्यंत पोचले. त्यांचं नाव ठाकरसी. ठाकरसींच्या घरात गेल्यावर ठाकरसींनी विचारलं की अण्णा तुम्ही आलात कसे? अण्णा म्हणाले चालत. अरे बाप रे, एवढं अंतर तुम्ही चालत आलात? आता मात्र माझी तुम्हाला एक विनंती आहे. मी तुम्हाला 1 रुपया देतो, तुम्ही कृपा करून टांगा करून जा. त्यावेळी 1 रुपयाची खूप किंमत होती. म्हणजे जवळजवळ आत्ताचे 1000 रुपये सुद्धा असू शकतील. अण्णा नकोच म्हणत होते खरं तर, पण ठाकरसींनी खूपच आग्रह केला. तेव्हा अण्णांनी काय केलं, 1 रुपया घेतला. ठाकरसींनी टांगा बोलवला, दारापुढे आणून उभा केला. अण्णांचा नाईलाज झाला. ते टांग्यात बसले. हळूहळू ते टांग्यात बसून रेल्वे स्टेशन पर्यंत आले. तिथं आल्यावर त्यांनी टांगेवाल्याला सांगितलं, जरा टांगा थांबव. इथपर्यंत तुझे किती पैसे होतील? टांगेवाला म्हणाला, 4 आणे होतील. अण्णांनी विचार केला, 4 आणे दिले तर उरलेले आपल्याला फंडात टाकता येतील. म्हणून अण्णांनी तिथे टांगा सोडला, त्याला 4 आणे दिले आणि उरलेले पैसे जाऊन आश्रमासाठी वापरले. असे हे अण्णा कायम स्त्रियांसाठी काम करत राहिले. मग स्त्रियांना शिक्षण देणं, नुसतं शिक्षण नाही, त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं, त्यांच्या मनामध्ये त्यांचा आत्मसन्मान निर्माण करणं, समाजाने वाळीत टाकलेल्या सगळ्या बायकांना गोळा करणं, अशी सगळी कामं अण्णांनी सुरू केली. आणि अण्णांचं काम हे खूप निस्पृहपणे, प्रामाणिकपणे चालत होतं. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आनंदीबाईंच्या नावाने शाळा सुरू केली. बघता बघता त्यांच्या शाळांची संख्या इतकी वाढली की बास, मुली शाळेत यायला लागल्या. खूप अनाथ मुली, काही विधवा मुली शाळेत असायच्या. कधी कधी त्यांना असं वाटायचं जगू नये, समाजाने खूप त्रास दिलाय. कुणाकुणाला वाटायचं विहिरीमध्ये जीव द्यावा की काय. पण एखाद्या दीपस्तंभासारखे अण्णा त्यांच्यासमोर उभे राहायचे. त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवायचे आणि पुन्हा एकदा उत्साहाने मुली पुन्हा कामाला लागायच्या. बघता बघता मुली नोकरी करायला लागल्या. आणि हे हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचं काम वाढतच गेलं. आणि परमेश्वराच्या कृपेने आपल्या अण्णांना 105 वर्षाचं आयुष्य मिळालं. आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या योजना होत्या, ज्या ज्या संकल्पना होत्या, त्यांना जे जे काही स्त्रियांसाठी करायचं होतं ते त्यांना करता आलं. आणि घडलेलं त्यांच्या डोळ्यांनी त्यांना पाहता पण आलं. कारण नुसती सुरुवात करून आपण अनेक लोक बघतो की ती जगली कमी किंवा निघून गेली आपल्यातून, त्यामुळे पुढे काय घडलं हे त्यांना स्वतःला बघता आलं नाही. पण अण्णांना मात्र खूप छान 105 वर्षाचं आयुष्य मिळालं. आणि मग त्यांच्या कामाचं जागोजागी कौतुक व्हायला लागलं. अण्णा स्वतः आफ्रिका, इंग्लंड, जर्मन, अमेरिका या देशांमध्ये गेले. आपल्या कामाबद्दल तिथे मांडलं, सगळ्यांना सांगितलं कशा प्रकारचं काम ते करत आहेत. शिवाय तिथे जाऊन त्या लोकांकडे काय चांगलं आहे त्याचा अभ्यास केला आणि ते आपल्याकडे कसं वापरता येईल त्याचे प्रयोग केले. मुरुड गावात अण्णांवर सगळ्यांनी बहिष्कार टाकला होता. पण अण्णांचं काम बघता बघता इतकं वाढलं, त्यांची कीर्ती त्यांच्या पण कानापर्यंत पोहोचलीच. त्यांना लक्षात आलं की आता अण्णांच्या गुणांची कदर आपण केली पाहिजे. अण्णांच्या 100व्या वाढदिवसाला मुरुडकरांनी त्यांचा खूप मोठा सत्कार केला आणि त्यांच्या संस्थेला देणगी पण दिली. अण्णांचं सगळं काम बघून लोकांनी त्यांना महर्षी ही पदवी दिली आणि म्हणून ते महर्षी धोंडो केशव कर्वे झाले.
आणि भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार पद्मविभूषण हा त्यांना देण्यात आला. शिवाय भारतरत्न हा पुरस्कार देखील अण्णांना मिळाला. असे हे अण्णा म्हणजे स्त्रियांचा आधारवडच नाहीत का? किती स्त्रियांना त्यांनी आधार दिला, त्यांचं जीवन वाचवलं आणि एखाद्या वटवृक्षाप्रमाणे जशा पारंब्या पसरत जातात, त्याची मुळं खोलवर जातात आणि भक्कम होतात, तसं काम त्यांचं वाढतच गेलं, भक्कम होत गेलं. आता तर हिंगणे येथे इंजिनिअरिंग कॉलेज, वैद्यकीय शाखा, आर्किटेक्चरचं कॉलेज अशा अनेक शाखा निघालेल्या आहेत. खूप मुली तिथे शिकत आहेत आणि अजूनही सेवाभावी वृत्तीने सुद्धा तिथे भरपूर काम चालतं. असा हा आधारवड म्हणजे आपले अण्णा महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांना आपला मनापासून नमस्कार.